नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं स्वागत करतो। निश्चितच तुम्ही या ठिकाणी झेंडू पीक पाहताय, या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये सेट झालाय। तर याला काय दिलं गेलं असेल, बरेचसे शेतकरी बांधवांचा प्रश्न होतो की सर तुम्ही जे शेड्यूल करताय तर काय दिलं गेलं आम्हाला पण सांगत चला। तर या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप मध्ये आपण शेड्यूल जे आहे ते केलं होतं। सर्वात अगोदर एक साधारणपणे 8व्या-10व्या दिवशी असताना या ठिकाणी आपण फॉस्फरिक ॲसिड आणि मॅग्नेशियमचं ॲप्लिकेशन केलं होतं। त्याचबरोबर एक 4 ते 5 दिवसांनी या ठिकाणी आपण वनिता ॲग्रोकेमचं जे थायोगार्ड होतं, अर्थात जे लिक्विड सल्फर आहे, या ठिकाणी एकरी 2 ते 2.5 लिटर या पद्धतीमध्ये आपण दिलं होतं। चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला जमिनीमध्ये असणारी जी बुरशी होती त्याच्यावरती कंट्रोल मिळाला आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ आहे, वाढ सुद्धा चांगल्या पण दिली। त्याच बरोबर एक आपण नेक्स्ट याच्या अगोदरचं जे ॲप्लिकेशन केलं होतं याच्यामध्ये आपण वनिता ॲग्रोकेमचं 04550 जी ग्रेड आहे एकरी साधारणपणे 2 किलो या पद्धतीमध्ये दिली। निघणारी कळी असेल, फुटवा आहे, चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ वाढ, चांगल्या पद्धतीमध्ये कळी धारणा चांगल्या पद्धतीने निघाले। खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीमध्ये या NPK युक्त ग्रेडचा आपल्याला या ठिकाणी रिझल्ट आलेला दिसतोय। त्याचबरोबर महत्त्वाची आहे ती फवारणी आहे। तर फवारणीमध्ये आळीचा प्रादुर्भाव जाणवत असतो म्हणून आळीसाठी या ठिकाणी आपण इमामॅक्टिन अर्थात प्रोक्लाम घेतलं होतं। त्याचबरोबर पिळकारपा येऊ नये किंवा पिळकारपा जाणवत असतो या क्लायमेटमध्ये, म्हणून या ठिकाणी आपण बेनालायझिकल प्लस M45 अर्थात इसायग्रोचं फॅन्टिकियम या ठिकाणी आपण 3 ते 4 ग्राम प्रति लिटर या पद्धतीमध्ये घेतलं होतं। आणि टॉनिक बेसमध्ये या ठिकाणी थोडंसं फुलकळी वाढली पाहिजे, चांगल्या पद्धतीने स्टम्प झाला पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे, म्हणून या ठिकाणी आपण कॅल्विन एक साधारणपणे 3 ml प्रति लिटर या पद्धतीमध्ये घेतलं होतं। आणि महत्त्वाचं जे आहे ते स्टिकर, अशा पद्धतीमध्ये आपण हा फवाऱ्याचा शेड्यूल या ठिकाणी ठेवला होता। आणि एक ॲप्लिकेशन जे आहे ते 2 ॲप्लिकेशन आपण खालून दिलेलं आहे। एक 2 फवारण्या आणि एक साधारणपणे 3 ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी दिलेलं आहे। आता जवळजवळ 30-35 दिवसात झालाय, कळी चांगल्या पद्धतीने धरलेली आहे, चांगल्या पद्धतीमध्ये झाडांची ग्रोथ आहे आणि वाढ आहे। निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये कमी खर्चामध्ये आपण चांगल्या पद्धतीने रिझल्ट आणण्याचं काम केलं, निश्चितच चांगला याचा फायदा होणार आहे आणि निश्चितच शेतकरी सुद्धा या ठिकाणी समाधानी झालेला आहे। निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।